नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। एकादशभागस्य अष्टादशी कथा एषा। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। राजांना 2 प्रहरी निद्रा लागली नाही. 2 प्रहर टळत असता राजे पलंगावरून उठले. मुखमार्जन करून महाली येताच त्यांनी हाक मारली, कोण आहे? जी म्हणत पहाऱ्याला उभा असलेला महादजी पानसंबळ आत आला. महादजी, असाच सदरेवर जा. फिरंगोजी जागे असतील तर त्यांना बोलवून घे. राजे बैठकीवर बसले. क्षणाक्षणाला त्यांची नजर दरवाजाकडे जात होती. फिरंगोजी महालात आले. राजांना त्यांनी मुजरा केला. महादजीनं झोप मोड तर केली नाही ना? जी नाही. आता या वयात झोप कुठली? त्याला वयच लागतं असं नाही. फिरंगोजी, आमचंच पाहना, झोप येत नाही, काही सुचत नाही. एवढं लगीन झालं तर आज झाला असल. असू दे, बसा. चैन पडेना तेव्हा तुम्हाला बोलावून घेतलं. राजांनी महादजीला हाक मारली. महादजी आत येताच राजांनी सांगितले, महादजी, आमची बुद्धिबळ काढ. बघू फिरंगोजी, आज बुद्धिबळ खेळू. राजांचा हस्तिदंतीपट राजांच्या समोर ठेवला गेला. प्यादीपटावर चढली. फिरंगोजी हसत म्हणाले, आता वय झालं महाराज, चाल ध्यानात राहत नाही. मराठ्याला वय कधी थकवीत नाही फिरंगोजी. परत भोपाळगड तुमच्या ताब्यात देणार आहोत आम्ही. पटाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, हं, करा सुरुवात. डाव सुरू झाला. राजांच्या मनात रंग भरत नव्हता, पण फिरंगोजी डावात पुरे गुंतले होते. फिरंगोजी भान विसरले. त्यांची पगडी गुडघ्यावर बसली होती. पांढऱ्या केसातून बोटे फिरत होती. मिशीवर हात जात होता. राजांना फिरंगोजींचे रूप मोहवित होते. डाव हळूहळू राजांच्या कब्जात येत होता. ते समजल्याने फिरंगोजी बेचैन होऊन खेळत होते. खेळता खेळता राजांनी शह दिला. फिरंगोजींचा टाळा वाचला गेला. ते उद्गारले, आईला, डाव लई परीत. त्या उद्गारासरशी राजांना हसू आवरणे कठीण गेले. हाताश होऊन फिरंगोजी म्हणाले, हरलो धनी. फिरंगोजी, तुमची हार तीच आमची हार, चालायचंच. राजांनी परत पट मांडायला सुरुवात केली आणि फिरंगोजी शुद्धीवर आले. जीभ चावून गडबडीने त्यांनी पगडी डोक्यावर चढवली. शरमून ते म्हणाले, महाराज, ध्यानात राहिलंच नाही. डोईची पगडी कवा गुडघ्यावर आली ते बी कळलं नाही. तुम्ही तरी सांगायचं. एवढे तल्लीन होऊन खेळता म्हणून तर स्वराज्याचे डाव आम्हाला जिंकता येतात, नाहीतर आमच्यासारख्या पटावरच्या राजांना कोण विचारतो. राजांनी पट मांडला आणि महादजी महालात आला. राजांची नजर वळत असताना सांगितले, प्रधानजी आलेत, पाठवा. मोरोपंत आत आले. त्यांच्या हातात थैली होती. चेहरा चिंतायुक्त होता. राजांनी विचारले, काय आहे मोरोपंत? औरंगाबादेहून बातमी आली आहे. मोगली फौजा औरंगाबादेच्या आसपास गोळा होत आहेत. मग त्यात नवीन काय? ती तर जुनीच बातमी आहे. एवढंच नव्हे तर खुद्द आलमगीर दक्षिणेत उतरणार आहे. औरंगाबादेला ही बातमी येऊन थडकली आहे. बातमी विश्वासाची आहे. राजांनी पटावरचा राजा हाती घेतला. तो निरखित असता राजांचा चेहरा उजळत होता. त्यांनी एकदम मोरोपंतांच्याकडे चेहरा वळवला. मोरोपंत, फार महत्त्वाची बातमी आणलीत. खास सदरेवर अनाजी हंबीरराव, प्रल्हादपंत आणि तुम्ही जमा. तोवर आम्ही सदरेवर येऊ. तसंच आमच्या सैन्याचा खजिन्याचा तपशीलही तयार ठेवा. मोरोपंत गेले. राजांनी हातातील राजा चंदनी पेटीत टाकला. फिरंगोजी राजांच्याकडे पाहत होते. फिरंगोजी, हा पट आता आवरा. आता निराळा पट मांडावा लागणार आहे. आलमगीर म्हणजे औरंगजेब येणार का? भ्यालात? तुम्ही असल्यावर आम्ही कशाला भीतो? फिरंगोजी आवेशाने मिशीवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले, ह्यो म्हातारा बसल्या बैठकीला कंटाळतो, लढाईला नवं. चला फिरंगोजी, आपल्याला सदरेवर जायचं आहे. फिरंगोजी, तुम्ही पुढं व्हा, आम्ही कपडे बदलून सदरेवर येऊ. राजे खाशा सदरेवर आले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. सदरेवर सारे जमा झाले होते. सदरेवर गालीचे पसरले होते. लोड, तक्के, गाद्या यांच्यावर नरमिना पसरला होता. सदरेच्या चारही कोपऱ्यातील समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजे आपल्या उच्चासनावर जाऊन बसले. राजांनी आज खास कपडे केले होते. अंगात चिकन दोजीचा अंगरखा शोभत होता. पांढऱ्या कापडावरील निळी फुले उठून दिसत होती. अंगरख्याच्या आतली जरी फतू त्या तलम कापडातून नजरेत येत होती. कमरेला पिवळा कमरबंद आवळला होता. पायात विजार होती आणि मस्तकी केशरी टोप विराजला होता. राजांच्या फिरत्या नजरेबरोबर मोत्यांचा तुरा आणि कानातील पाणीदार मोती डुलत होते. राजांनी सर्वांवरून नजर टाकली. मोरोपंत, सदरेबाहेर महादजी आणि हिरोजी यांना उभे करा.
राजांची सूचना अंमलात आणून मोरोपंत सदरेवर आले. राजांनी आज्ञा केली, मोरोपंत ती थैली. मोरोपंतांनी डिकदानीतून ती थैली राजांच्या पुढे धरली. राजांनी आतले पत्र काढले. पत्रावरून नजर फिरवली. आपली दाढी कुरवाळीत राजे मागच्या लोडावर कल्ले. अनाजी हंबीरराव, आजचं पत्र समजलं? जी अनाजी, खासे आलमगीर आता दक्षिणेत उतरतायत. हे खरं वाटत नाही, असंच ना? औरंगाबादेला मोगली फौजा गोळा होत आहेत, हे खरं, पण त्यासाठी औरंगजेब दक्षिणेत येईल असं वाटत नाही. हा आमच्या सचिवांचा अंदाज की प्रार्थना? राजांनी विचारले. हा अंदाज आहे. उत्तरेत राजपुतांच्या बंडाचा उठाव होत असता आलमगीर दक्षिणेत येणं असंभाव्य वाटतं. अनाजींनी निर्धाराने उत्तर केले. नाही अनाजी, आलमगीर येणार यात आम्हाला शंका नाही. शत्रूच्या राज्यातल्या बंडाच्या बातम्या नेहमीच अशा सुखावतात आणि गाफील बनवायला कारणीभूत होतात. आलमगीर येईल? हंबीररावांनी परत विचारले. निश्चित येईल. त्याला यावंच लागेल. एक ना एक दिवशी आलमगीराशी आमचा मुकाबला होणार याची जाणीव आम्हाला बाळपणापासून होती. त्यासाठी तर आम्ही एवढी मेहनत घेतली. हंबीरराव, आमची फौज किती आहे? हंबीररावांनी अभिमानाने सांगितले. राऊत 1,05,000, शिलेदार 45,000 आणि हशम 1,00,000. हा राखीव फौजेचा आकडा आहे, समजलं? आणि अनाजी, आमचा खजिना काय म्हणतो? सुवर्णनाणी म्हणून गंबार, मोहरा, पुतळ्या आणि पातशाही होऊन 21 लक्ष भरतील. यांखेरीज 12.5 खंडी सोनं, विपुल रत्न भांडारात शिल्लक आहेत. 1 कोटी चंद्रमे, 25 लक्ष निशाणी होऊन आणि 25 लक्ष येळुरी होऊन यांची निशाणी झाली आहे. ठीक मोरोपंत, आमचे गड एकंदर प्रथम 50, 111 आपण वसविलेले आणि कर्नाटक प्रांतीचे 79 धरून 240. राजांना चेहऱ्यावरचा आनंद झाकता आला नाही. मोरोपंत, हे सारं गोळा केलं ना, ते याच क्षणासाठी. आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असू की झाल्या त्या निर्णायक लढाया नव्हेत. आता होईल ती निर्णायक लढाई. तिथून राहील ते श्रींचं राज्य. हे जमलं तर स्वर्गाला हात लागतील. हंबीरराव बोलले. हंबीरराव, तुम्ही हे बोलता? आमचे सेनापती जरतारी भाषा करतात. हंबीरराव, हे होणार यात शंका धरू नका. आम्हाला एक शेर आठवतो. खुदी को कर इतना बुलंद के हर तहरीर के पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है? समजलं? राजांनी विचारले. हंबीररावांनी नकारार्थी मान हलवली. राजे हसले. हंबीरराव, मोगली सेनेशी धडक देऊ पाहणाऱ्या आमच्या सेनापतींना त्यांची भाषा अवगत असायला हवी. या शेराचा अर्थ आहे, माणसानं स्वतःचीच उंची वाढवायला हवी. त्यानं एवढं मोठं व्हायला हवं की संकट पाठवण्याआधी परमेश्वरानं आपणहून विचारावं, तुला कोणतं संकट पाठवू? राजांचे रूप, राजांचे बोलणे सारे बदलले होते. राजांच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास प्रगटला होता. डाव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून राजे बोलत होते. हे श्रींचं राज्य आहे. हे निर्माण करायची जबाबदारी आम्ही घेतली. ही जबाबदारी उचलीत असता श्रींच्या इच्छा पुऱ्या व्हायच्या असतील तर आम्ही पण तेवढेच मोठे झालं पाहिजे याची जाणीव बालपणापासून होती. आम्हालाही वासना, विकार होते. त्यांवर आम्ही मात केली. का? कारण आम्हाला माहीत होतं, राज्य उभारणारा तो आहे. त्याचं राज्य पेलण्याचं सामर्थ्य आमच्यात आणणं हे आमचं दुष्कर काम आहे. ज्यावेळी आमच्यासमोर मोह उभा ठाकला त्यावेळी श्री आमची परीक्षा पाहतात असंच आम्ही चित्तात आणलं. या श्रद्धेच्या जोरावर आम्ही प्रत्येक संकटातून, मोहातून पार पडलो. कार्य तडीला जाणं वा न जाणं हे माणसांच्या हाती नसतं, पण हाती घेतलेलं काम करीत असता त्या कामाला आपण योग्य आहोत याचा विश्वास माणसाला असायला हवा. हे करीत असता आम्ही आमच्या वासना, आमचे वैयक्तिक राग, लोभ, आमचा आनंद, आमचे अश्रू त्यात मिसळू दिले नाहीत. जीवन जगत असता आम्ही कधी चुकलो नाही असं आमचं म्हणणं नाही. आम्ही चुकलो त्या प्रसंगाची आठवणही आमच्या मनात सदैव सलते. चालणाऱ्या माणसाला केव्हा तरी 1-2दा पडावं लागतं, ठेचकळावं लागतं. तितकंच चुकांचं स्थान जीवनात आहे. आमच्या चुकाही तेवढ्याच आहेत. त्याचमुळं तत्वनिष्ठेच्या पडद्याखाली आम्ही चुका कुरवाळीत बसलो नाही. समर्थ आम्हाला राजयोगी म्हणतात याचा अर्थ कदाचित हाच असावा. राजांची नजर अनाजींकडे वळली. अनाजी, तुम्हाला राजपुतांच्या बंडाचा आधार वाटतो ना? पण हे बंड का घडलं आहे याचा कधी विचार केलात? तुम्ही विचार केला नसेल, पण औरंगजेबानं नक्की केलेला आहे.
आणि त्याचमुळं दक्षिणेत उतरायचा त्यानं निर्णय केलेला आहे. राजे थांबले. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य दिसत होते. आमचा बिमोड केल्याखेरीज औरंगजेबाला राजपुतांना कह्यात आणणं कठीण आहे. ज्या काळात आशेचा किरण दिसत नव्हता त्या काळात केसरिया आणि जोहार करीत राजपूत पिढ्यानपिढ्या लढले. आजही हे राजपूत मोगलांची निष्ठेनं सेवा करतायत. पण धर्माभिमान असणाऱ्या या राजपुतांना जेव्हा विजयाचे मार्ग दिसू लागतील तेव्हा ते मोगली तख्ताला एकनिष्ठ राहणार नाहीत. कदाचित त्यांच्यात नवे राणा प्रताप जन्मू घातले असतील. त्याचमुळं राजपुतांचा असंतोष वाढत असेल. राजांनी उसंत घेतली. उत्तरेत काय घडतं हे जरा बारकाईनं पहा. आज जाटांच्या मध्ये चलबिचल चालू आहे. पंजाबमध्ये शिखांचे 8वे गुरु तेग बहादूर यांचा वध झालेला आहे. पंजाबचं बळ वाढत आहे. आम्ही इथं रायगडावर जे करतो आहोत त्याच्या ठिणग्या भारतवर्षात पसरल्या आहेत. हे सांगायला कोणा ज्योतिषाची आज गरज नाही. राजे बैठकीवरून उठले. स्थिर आवाजात राजे बोलले, आलमगीर दक्षिणेत आलाच पाहिजे. आलमगीराला आम्ही आणि आम्हाला आलमगीर जेवढं ओळखतो तेवढं आमचं मंत्रिमंडळही आम्हाला ओळखीत नसेल. त्यामुळं आम्ही आमच्या मनात आलमगीराविषयी कधी चीड संताप यांची बाधा होऊ दिली नाही. आमची फार इच्छा आहे की अशीरगडचा किल्ला पुन्हा एकदा जिंकावा आणि अकबरानं उघडलेल्या त्या दक्षिण दरवाजाला कायमचं कुलूप ठोकून परत उत्तरेचा दरवाजा तिथून आपल्याला मोकळा करावा. अशीरगडच्या नावाबरोबर साऱ्या सदरेवर नवचैतन्य पसरले. एक नवा विश्वास सर्वांच्या चेहऱ्यांवर उजळून निघाला. मोरोपंत याचसाठी यापुढे आम्हाला या बातम्या कळायला हव्यात. औरंगाबादेच्या नव्हेत उत्तरेच्या. आमचे नजरबाज आज उत्तरे दूरवर जाऊ देत. मोरोपंत, हंबीरराव, तुम्ही रणांगणाचे जाणते. औरंगजेब दक्षिणेत उतरला तर कसा उतरेल? क्षणभर मोरोपंतांनी विचार केला. मला वाटतं, बोला. राजांनी आज्ञा केली. औरंगजेब प्रथम औरंगाबादेला येईल. तिथं सैन्याची जुळवाजुळव करून तो पुणं गाठेल. राजे हसले. मोरोपंत त्या हसण्याने शरमले. बरोबर आहे मोरोपंत, राजे म्हणाले. हा आजवरचा मोगली रिवाज आहे. याच मार्गानं शास्ताखान, मिर्झाराजे आले गेले. पण हा मार्ग औरंगजेब पत्करील असं वाटत नाही. मग दुसरा कोणता मार्ग? हंबीररावांनी विचारले. पहा ना, औरंगजेब काय करतो ते पहा. राजपुतांना जपणाऱ्या औरंगजेबानं काशीचं देऊळ फोडलं. आपल्या पेशकार कचेरीतील हिंदूंना काढून टाकून त्या जागी मुसलमान नेमायला सुरुवात केली आणि सर्व हिंदूंवर आणि मुसलमानेतरांवर जिजिया पट्टी लावली. हे धाडस कोठून आलं याचा पश्चाताप औरंगजेबाला झाल्याखेरीज राहणार नाही. अनाजी म्हणाले, चुकता हा तानाजी. हा देश मुसलमानांचा नव्हे. ते हा देश जिंकण्यासाठी इथं आले. एक अकबर सोडला तर साऱ्या शहेनशहांनी याच मार्गानं पावलं टाकली. या देशात हिंदू बहुसंख्या आहेत हे त्यांना कळलं होतं आणि त्याचमुळं तडजोडीनं ते राज्य करीत होते. या तडजोडीतूनच राजपूत हिंदू घराणी उभी होती. ही चूक औरंगजेबाच्या ध्यानी आली. काबूल कंदहारचा तंटा, इराणची सत्ता मान्य करून त्यानं मिटवलं. आसामच्या सरहद्दीवरचं युद्ध आवर्त घेतलं आणि आपली नजर त्यानं दक्षिणेस आमच्यावर वळवली. याचं कारण एकच आहे. या तडजोडीच्या राजकारणातूनच आमचा उदय झाला हे त्यानं जाणलं आहे. त्याचा होरा आता कळतो आहे आणि त्याचमुळं त्याचा मार्गही. तुळजापूर, हंबीरराव उद्गारले. शाब्बास हंबीरराव, सेनापती शोभलात खरे. हाच औरंगजेबाचा मार्ग आहे. औरंगजेब तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर करीत राजापूर गाठील. पण फायदा काय? खूप. आमचं राज्य आणि कर्नाटक यांचे 2 तुकडे होतील. कर्नाटकाचं सारं राज्य निराधार बनेल, उपयुक्त ठरेल. मोठी लढाई होण्याआधी आमची परमदैवत तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, कोल्हापूर प्रष्टविली जातील. राजापूर गाठलं की त्याला मदत करायला टपून बसलेले पोर्तुगीज आणि इंग्रज यांचा मार्ग मोकळा होईल. आमच्या धर्मराज्याचा पायाच नाहीसा करणारा एकुलता एक मार्ग आहे. राज्याभिषेक झाल्यानंतरही जर पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर ही क्षेत्र वाचवता आली नाहीत तर आमच्या धर्मराज्याबद्दल निष्ठा कोण बाळगील? राजांनी उभे केलेले भयानक चित्र अनाजी मोरोपंतांच्या डोळ्यांसमोर पसरले होते. घशाची कोरड जाणवत होती. राजे संथ आवाजात बोलत होते. मार्गाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा गडकोटाच्या संदर्भात विचार करण्याची सवय आम्हाला लागली आहे. हा महत्त्वाचा विचार खरा, पण तो पुरेसा नाही. राजकारणात आजच्या इतकाच मागचा क्षण महत्त्वाचा असतो. दोन्ही जमेला धरले नाहीत तर पुढचं कळेनाचं होतं.
लक्षावधींच्या फौजा घेऊन सोमनाथ फोडायला येणं यात नुसत्या लुटीचा वा देऊळ फोडण्याचा विचार नसतो. ज्या श्रद्धेच्या जोरावर लक्षावधी लोक प्राणार्पणाला तयार असतात त्या श्रद्धेच्या भंगासाठी ती कृती घडते. आमचा श्रद्धाभंग करायचा असेल तर आलमगीर युद्ध उभं करण्याआधीच आमची दैवत भग्न करील. ते बघायला जगायचं कशाला? फिरंगोजी म्हणाले. ते बघण्यासाठी नव्हे, ते न होऊ देण्यासाठी जगायला हवं. फार वर्ष आम्ही याचा विचार करतो आहोत. आलमगीर आम्हाला येऊन भिडण्याआधीच त्याला गाठण्याचा आमचा बेत आहे. आलमगीरची पिछाडी उद्ध्वस्त करण्यासाठी दाभोळ बंदरातून गुजरातेत फौजा घुसवण्याची आमची इच्छा आहे. सुरतेला जाण्याचा आमचा हेतू लुटीबरोबरच गुजरातची भूमी पाहण्याचाही होता. युद्धाच्या दृष्टीनं त्या भूमीला फार अर्थ आहे, कारण आमचा सोमनाथ तिथं आहे. दक्षिणेत समोत्ती पेरुमलची मंदिरं उभारीत असता आमच्या नजरेसमोर सोमनाथ उभा होता. आलमगीरची सावली आमच्या दक्षिणेत उतरण्याआधीच त्याला गाठायला हवा. तो औरंगाबादेचा सुभेदार होता. त्याला हा मुलूख माहीत आहे. मिर्झा राजांपेक्षाही कुशाग्र बुद्धीचा राजकारणपटू, थोर मुत्सद्दी आणि प्रखर सेनानी असं त्याचं रूप आहे. दिलेर खानाच्या सूडबुद्धीची त्याला जोड लाभणार आहे. असा आलमगीर इथं येण्याची वाट पाहत बसून कसं चालेल? नागाच्या नजरेनं अंदाज घेणारी त्याची नजर दक्षिणेवर पडण्याआधीच अशीरगडावर त्याला रोखून गुजरातच्या भूमीवर त्याची धूळधाण उडवली पाहिजे. हे आपल्याला सहज जमेल. काय हंबीरराव, मोरोपंत महाराज, नुसती आज्ञा करावी. मोरोपंत किती दिवस आज्ञेची वाट पाहणार? दुसऱ्याच क्षणी राजांनी सावरले. मोरोपंत, इतके उतावीळ होऊ नका. सामना मोठा आहे. आपली फौज लढत असता इथं अखंड फौज गोळा करीत राहावं लागेल. आमच्या हाकेनुसार कुतुबशहा आणि आदिलशहा मदतीला यायला हवेत. ते जरूर येतील. तेवढा स्वार्थ त्यांना कळतो. आता आलमगीर उतरणार हे निश्चित झालं आहे आणि म्हणूनच उसंत घेऊन आता भागणार नाही. राजांची नजर अनाजी मोरोपंत हंबीरराव यांच्यावरून फिरली. राजांनी आज्ञा केली. अनाजी, हंबीरराव, मोरोपंत तुम्ही उद्याच निघा. मोरोपंत, तुम्ही नाशिक बागलाणात पसरलेल्या फौजा एकत्रित करा. अनाजी, तुम्ही कोकणपट्टी गाठा. हंबीरराव, तुम्ही कराडला छावणी करून पन्हाळ्यापर्यंतच्या फौजा गोळा करा. तिघांनी मुजरे केले. राजांच्या नजरेत विजय सामावला होता. मोरोपंत, आमच्या साऱ्या गडावरील नामांकित तोफा खाली उतरू द्या. प्रत्येक किल्ल्यावरच्या शास्त्रागारातील बंदुका, तलवारी, भाले, पट्टे यांच्या याद्या करायला सांगा. दैवतांच्या समोर सेवेत गुंतलेले ठिकठिकाणी पिलखान्यात झुलणारे आमचे हत्ती तोफांच्या गाड्यांसाठी वाजवायला सांगा. अंबाऱ्या, हौदे, चौकडे यांचा त्यांना सराव द्या. उष्टरखान्यातल्या उंटांना तोफेचं ओझं पेलू द्या. साहेब नौबतीचा, शिंगांचा, तुताऱ्यांचा आवाज त्यांच्या कानांवर पडू दे. बोलता बोलता राजांची नजर बारीक झाली. हत्तीच्या साखळदंडांनी ओढलेले तोफांचे गाडे अशीरगडाच्या मैदानावर उभे ठाकलेले आम्हाला आजही दिसत आहेत. त्यांच्या अग्निभडीमारात कंप पावणारी भूमी आम्हाला जाणवते आहे. हत्तीच्या चित्कारांनी पसरलेली, उंटांच्या ओरडण्यानं थरारणारी, घोड्यांच्या टापांनी विखुरली जाणारी अशीरगडाची भूमी आम्ही आज पाहतो आहोत. तोफांच्या धुरांनी व्यापलेल्या मुलखातून चारही वाटा पळणारी मोगली फौज आजही आम्हाला स्पष्टपणे दिसते आहे. भयभीत शत्रूचा पाठलाग करणाऱ्या आमच्या वीरांच्या तोंडून जेव्हा हर हर महादेवची गर्जना होईल तेव्हा सोमनाथच काय, पण काशी विश्वेश्वराच्या मंदिरातून ओंकाराचा ध्वनी प्रगटल्या वाचून राहणार नाही. राजे एकदम भावनाविवश झाले. गाफील राहायला उसंत नाही. मोरोपंत, ही लढाई फार मोलाची आहे. औरंगजेबाचा पराजय एवढाच हेतू ती मागे नाही. दिल्ली तख्त ताराज करून काशी विश्वेश्वराची स्थापना करण्याचं आमचं स्वप्न आहे. ते साकार करायला तुमचे हात आणि श्रींची इच्छा समर्थ आहे. फिरंगोजी थरथरत पुढे झाले. त्या म्हाताऱ्याच्या आधीच पाणावलेल्या डोळ्यातून अश्रू निखळले होते. राजे म्हणाले, फिरंगोजी, राजे, आज माँसाहेब पाहिजे होत्या. दृष्ट काढली असती. राजे त्या बोलांनी गहिवरले. फिरंगोजी, दृष्ट काढण्यासाठी नको, पण खरंच वाटतं आज माँसाहेब हव्या होत्या. सदर उठली तरी समयांच्या शेकडोवाती तशाच जळत होत्या. अधुना एकादश भागस्य 89 ही कथा एषा. सकाळी अनाजी, मोरोपंत, हंबीरराव राजांचा निरोप घेण्यासाठी महाली आले. तिघांना पाहून राजांना आनंद झाला. अनाजी, साऱ्या गडकऱ्यांना आज्ञा लिहिल्या? जी, प्रत्येक गडावरील दारुगोळा आणि चांगल्या तोफा यांची यादी कळवण्यास सांगितली आहे. प्रल्हाद, निराजी ती आपल्या नजरेखालून घालतील. ठीक. मोरोपंत, नाशिक बागलांची ठाणी पक्की करून तुम्ही माघारी या. अनाजी, कोकणपट्टीचा मुलूक पाहत असता दर्या सारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी यांना जागरूक राहायला सांगा. या सगळ्या हालचाली अशा झाल्या पाहिजेत की कोणाला याचा थांग पत्ता लागू नये.
कुणाला आमच्या बेताचा अंदाज येता कामा नये. राजांची नजर हंबीररावांकडे वळली. हंबीरराव, तुम्ही कराड पन्हाळा या भागात छावणी करणार ते करीत असता. फौज भरतीसाठी जेवढे मिळतील तेवढे लोक गोळा करा. आपली फौज जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवा. सारा मराठी माणूस एकत्रित करा. महाराज, हंबीरराव चाचरले. बोला. आणि युवराज? राजे क्षणभर उभे राहिले, पण राजांच्या प्रसन्न चेहऱ्यावरची रेषाही बदलली नाही. हंबीरराव, अशा कामात आमचे युवराज कसे मागे राहतील? ही वेळच अशी की जेव्हा साऱ्यांनी एक व्हायचं. युवराजांना वगळून आमचा बेत सिद्धीला जात नाही, हे आम्ही अनुभवलं आहे. युवराज जरूर येतील, किंबहुना तेच आमच्या फौजेचं नेतृत्व करतील. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आमच्या मनात शंका नाही. तिघे मुजऱ्यांसाठी लवले. निरोप देताना राजे म्हणाले, अनाजी, मोरोपंत, हंबीरराव, जे करायचं ते जपून करा. सर्व व्यवस्था लावून तुम्ही परत या. आम्ही तुमची वाट पाहतो. हंबीरराव, जाताना फिरंगोजींना इकडं पाठवून द्या. तिघे गेले. एकमेकांशी बोलत असता एक दासी मधल्या चौकात आली आणि तिने अनाजींना हाक मारली. अनाजी नजीक जाताच तिने निरोप सांगितला. राणीसाहेबांनी बोलवले. मला? जी. कुठं आहेत राणीसाहेब? दरुणी महाली. ठीक, सदरेवरून येतोच म्हणून सांग. थोड्याच अंतरावर असलेल्या दोघात अनाजी मिसळले. हंबीरराव बोलले, राजे केवढे बदलतात नाही? बदलतात म्हणजे? अनाजींनी विचारले. पहा ना, काल परवा चिंतेत असलेले महाराज ही बातमी आल्यापासून केवढे बदलले ते. चिंतेचं नाव तरी चेहऱ्यावर आहे. आलमगीर येतो असं समजलं असतं तर कोणीही केवढ्या काळजीत पडला असता. हाच फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. मोरोपंत बोलले. असा धनी लाभला हे तुमचं आमचं भाग्य. राजांच्या संगती आपण थोडी का मुलुखगिरी केली. आम्ही पाहिलं तेच राजांनी पाहिलं, पण दोन्हीत फरक केवढा. त्याचंच मला सदैव आश्चर्य वाटतं. कोणताही प्रसंग येवो त्या क्षणी राजांचे सर्व तपशील तयार. त्या क्षणी नव्हे, त्याच्या आधीच तयार झालेला असतो. मोरोपंत सांगत होते. ज्या क्षणी मिर्झा राजांची चाल राजांनी पाहिली त्याच क्षणी त्यांनी पराभव ओळखला. वज्रगड पडल्याची बातमी आली आणि राजांनी तहाची बोलणी सुरू केली. आज खुद्द आलमगीर उतरतो आहे हे समजताच राजांना विजय स्पष्ट दिसतो. याला फार अर्थ आहे. राजांचे बेत ऐकत असता पुढची भाकीतं स्पष्ट दिसू लागतात. तिघे बोलत सदरेवर आले. राजांचा निरोप समजताच फिरंगोजी महाली जायला उठले. मोरोपंत म्हणाले, फिरंगोजी, आम्ही तिघे जातो आहोत. राजांना जपा. म्हातारपण आलं बाबांनो, आता राखणीचंच काम. फिरंगोजी म्हणाले, असं म्हणू नका. राज्याचं धन सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. मोरोपंतांनी सांगितले. त्या बोलांनी सुखावलेले फिरंगोजी राजांच्या महालाकडे चालू लागले. राजे फिरंगोजींची वाट पाहत होते. फिरंगोजी, आलात? मी तुमचीच वाट पाहत होतो. या. फिरंगोजी सामोरे गेले. राजांनी त्यांचा हात धरून त्यांना बैठकीवर बसवले. फिरंगोजी, आमच्या मनात काय बेत आहे तुम्ही ऐकलंतच. आता फार मोठी जबाबदारी आहे. ते काय कळत नाही. तुमचा बोल जमिनीवर पडणार नाही. ती जिम्मेदारी आमची. ते माहीत आहेत. तुम्ही मोरोपंत, अनाजी, हंबीरराव, येसाजी असताना आम्हाला चिंता वाटत नाही. चिंता वाटते युवराजांची. रस्त्यावरची माणसं आपली करणारे आम्हाला आमचा शंभू आपला करता येत नाही. युवराज तसे नाहीत धनी. मनानं लई चांगलं पोर आहे ते खरं, पण ते आचरणात दिसायला हवं ना. फिरंगोजी, तुम्ही वयानं मोठे, अधिकारानंही. तुमच्या समोर सांगायला लाज कसली, पण युवराजांनी आपल्या वर्तनानं साऱ्यांचा विश्वास गमावला आहे. मोगलांना मिळून तर त्यांनी कळसच केला. ते उद्या काय करतील याचा विश्वास आम्हाला देखील देता येत नाही. अनेक वेळा संभाजीला वगळून राजारामांना युवराज करावं असं मनात येतं. महाराज, पाहिलं, तुम्हाला सुद्धा ते पटत नाही. थोरला गादीचा मालक ही कल्पना सुटत नाही. हेच युवराजांचं खरं बळ आहे. युवराज चांगले वागले तर ते का आम्हाला नको आहे? युवराज या लढ्यात आमच्याबरोबर राहिले, त्यांनी पराक्रम गाजविला तर मागचं सारं धुवून जाईल. साऱ्यांची मनं मोकळी होतील. आपल्याच वर्तनानं संभाजी निराश झाला आहे. त्याला धीर देऊन कोणीतरी ते त्याला सांगायला हवं. फिरंगोजी आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होते. पाहता काय फिरंगोजी, हे काम तुम्हीच करू शकाल. बाळपणापासून युवराज तुमच्या डोळ्यांसमोर वाढले. तुम्ही त्यांना वाढवलत, खेळवलत. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे, हे आम्ही जाणतो. तुम्ही पन्हाळ्याला जा. त्यांना हे समजावून सांगा. मनात काही राग धरू नका म्हणावं. ही नशिबानं चालून आलेली संधी त्यांना दौडू देऊ नका. फिरंगोजींच्या मिशा थरथरल्या. ते म्हणाले, राजे, आजच निघतो मी त्या लेकराला चांगलं वळखतो. तुमचा सांगावा ऐकला तर त्या पोराचा बसला जीव आनंदानं भरून जाईल.
काळजी करू नका धनी. फिरंगोजींनी राजांना मुजरा केला. फिरंगोजी सदरेत आले तेव्हा मोरोपंत अनाजी हंबीरराव सदरेवरच होते. त्यांचे बोलणे रंगात आले होते. फिरंगोजींना पाहताच बोलणे थांबले. बैठक उठली. हंबीरराव म्हणाले, फिरंगोजी, आम्ही येतो, गडावर नजर राहू द्या. फिरंगोजी हसले. मिशीवरून पालथी मूठ फिरवीत ते तिघांकडे पाहत म्हणाले, नाही लोकांनो, मला बी राजांनी कामगिरी सांगितली या. तिघे थक्क झाले. मोरोपंतांनी विचारले, कसली कामगिरी? तुम्हा पोराठोरांना सांगून त्याचा काय उपयोग? म्हणत म्हातारा हसत सदरेच्या पायऱ्या उतरू लागला. तिघांनी एकमेकांच्याकडे पाहिले. तिघांच्या चेहऱ्यांवर हसू उमटले होते. सदरेकडे येत असलेली दासी पाहून अनाजींचे हास्य विरले. त्यांनी गडबडीने मोरोपंतांचा हंबीररावांचा निरोप घेतला. दरुणी महालात संतप्त सोयराबाई अनाजींची वाट पाहत उभ्या होत्या. अनाजी येताच त्या संतापावरून बोलल्या, अनाजी, आम्ही इथं वाट पाहत होतो, क्षमा असावी, पण राजांच्या महालात ते समजलं तुम्ही आजच जाणार असं ऐकलं. जी तसा हुकूम झाला आहे. सोयराबाई काही क्षण विचार करीत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. सारा नूर एकदम पालटला. अनाजी, तुम्ही कामगिरीवरून शक्यतो लवकर या. जी, आता युवराजांची मुंज झाली, लग्नही पार पडलं, यापुढं त्यांची जबाबदारी फार मोठी, तेव्हा तुम्ही लवकर येणं इष्ट आहे. अनाजींच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित सोयराबाईंच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी विचारले, का अनाजी, हसलात का? क्षमा असावी. अनाजी बोलले, स्पष्ट बोललो तर चालेल, बोला अनाजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. चिंतेच्या सुरात सोयराबाई बोलल्या, सध्या युवराजांचा विचार मनात आणू नये. अनाजी म्हणाले, बोला. सोयराबाई चकित होऊन म्हणाल्या, राणीसाहेब, खरं बोलायचं झालं तर बोला. अनाजी नजर वळवीत म्हणाले, संभाजीराजांच्या वर्तनामुळं राजांनी मर्जी खप्पा झाली आहे हे खरं. छोट्या युवराजांना युवराजपदाचे अधिकार द्यावेत हा त्यांचा विचार होता हेही खरं. होता? सोयराबाई उद्गारल्या. हो, फार तर आज आहेही, पण हाच विचार आता कायम राहील असं वाटत नाही. कारण एकच, युवराजांवरचं प्रेम. हा रोष कुठवर टिकेल? जोवर युवराज पुन्हा भेटत नाही तोवरच ना. एकदा संभाजीराजे राजांना परत भेटले की दिलजमाई व्हायला किती वेळ? पाण्यात काठी मारून पाणी कधीही तुटत नाही राणीसाहेब, आणि ही भेट झालीच नाही तर ते आता अशक्य आहे. अनाजी निश्चयाने बोलले, राज्यावर परचक्र येत आहे. ही संधी युवराज निश्चितपणे घेतील. युवराजांच्या वर्तनानं राजे सारं विसरतील. आपला सल्ला काय? आम्ही पायांचे चाकर, यात सल्ला काय देणार? या घरच्या गोष्टी त्या घरच्यांनी सोडवावयाला हव्या. आपल्या मनातले विचार सध्या मागे टाकावेत. संकटकाळी युवराजपदाची ही गल्लत होऊ देऊ नये. राज्ञीपदावर तृप्त असावं हा माझा सल्ला आहे. विजयाबरोबर तुम्हीही फिरलात? गैरसमज होतो राणीसाहेब. आम्ही सदैव आपल्या पाठीशी उभे राहू. आपला अधिकार डावलण्याची आमची कुवत नाही, पण त्याचबरोबर राजांशी बेईमान होणं आम्हाला जमणार नाही. राजे असे तो, साऱ्यांचं इमान त्याच पावलांना जखडलं आहे. त्यातून कोणाची सुटका होणार नाही. अनाजींनी मुजरा केला. 3 पावले तसेच माघारी जाऊन ते वळले. सोयराबाई अनाजींचे बोल आठवत होत्या. अधुना एकादश भागस्य विंशतिः कथायेषा. अमावस्येचा दिवस नजीक येत होता. निश्चलपुरी कवी कलश ग्रहशांतीचे पाठ करीत होते. होम हवनांसाठी शांतीप्रित्यर्थ बळी दिले जात होते. गडावरच्या सर्व देवांना अभिषेक चालू होते. ग्रहणाचा दिवस उजाडला. गडाचे वातावरण सकाळपासूनच ढगांनी कुंदावले होते. सूर्योदयाच्या वेळी राजे जगदीश्वराजवळ उभे होते. सूर्यदर्शन घडण्यासाठी राजांना काही वेळ थांबावे लागले. ढगातून सूर्य वर आला आणि राजांनी हात जोडले. राजांच्या बरोबर प्रल्हाद निराजी, कुडाळचे सुभेदार राहुजी सोमनाथ ही मंडळी होती. प्रल्हाद निराजी म्हणाले, आज हवा भारी वाईट पडली. प्रल्हाद पंत, निसर्गरूप भारी सूक्ष्म असतं. भावी घटनांची जाणीव तिथं लपलेली असते. त्या दिवशीचा धरणीकंप आठवतो? वातावरण केवढं चमत्कारिक बनलं होतं. चला. सूर्यदर्शन करून राजे माघारी वळले. चालता चालता त्यांनी आज्ञा केली. प्रल्हाद पंत, गडांना पत्र रवाना झाली? जी, आज जातील. ठीक महाराज. काल पुरोहितांचा निरोप आला होता. सूर्यास्तापूर्वी 5 घटी 50 पळांनी स्पर्शकाल आहे आणि सूर्यास्तापूर्वी 2 घटी पळांनी ग्रहण सुटणार आहे. कुशावर्तावर स्नानाची सोय केली आहे. दानधर्म तिथंच केला जाईल. राजाने प्रल्हादपंतांकडे पाहिले. राजे क्षणभर थांबले. पंत, आकाशातल्या सूर्यग्रहणाची घटका माणसाला मोजता येते. पळांचा हिशेब मांडता येतो, पण खुद्द मानवाला त्याचा क्षण सांगता येत नाही ना. ठीक आहे प्रल्हादपंत, आम्हाला जरा आधी वर्दी द्या. आम्ही स्नानाला वेळेवर बाहेर पडू. तसंच
आतही कळवा. जी. ग्रहणकालाच्या आधी राजे सहकुटुंब सहपरिवार कुशावर्तावर आले. ग्रहणकाल सुरू होता होताच सर्वांनी कुशावर्तात स्नान केले. राणी वशाच्या स्नानासाठी खास आडोशाची जागा तयार करण्यात आली होती. राजे स्नान करून जप करू लागले. कुशावर्ताच्या पाण्यात उभे राहून जप करणाऱ्या ब्राह्मण मंडळींचा आवाज उठत होता. दे दान सुटे गिरान चा आवाज गडावर ऐकू येत होता. अचानक वातावरण धूसर अंधेरी झाली. कुठेतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज उठला. राजे डोळे मिटून जपात मग्न झाले होते. ग्रहण सुटले. राजांचे परत स्नान झाले. अनिष्ट निवारणार्थ याचकांना नाना धान्ये कपडे यांची दाने करण्यासाठी राजे पितांबर नेसून कुशावर्ताच्या घाटावर उभे राहिले. शकुनार्थ राजांनी प्रथम काही धान्ये दिली आणि राजांच्या आज्ञेने राजाराम दानांसाठी उभे राहिले. त्याने आटोपून राजे सर्वांसह गडावर आले तेव्हा काळोख वाढला होता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.